नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 22 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी अर्जुन लात मारून दरवाजा तोडतो, तर मध्ये सुमन काकू दिसतात. त्यांची ती अवस्था बघून अर्जुन, सायली दोघांना पण खूप वाईट वाटतं. नंतर दोघंही मध्ये जातात, तर सुमन काकू इतक्या रडत असतात. त्यांची ती अवस्था बघून आपल्याला सुद्धा खूप वाईट वाटतं. प्रेक्षकांनो, खूपच इमोशनल सीन दाखवला हा. नंतर अर्जुन सगळे त्या हाताला पायाला दोरी बांधलेली असते ते सोडतो, तर सुमन काकू लगेच सायलीच्या गळ्यात पडून इतक्या रडतात. सायली खूप प्रयत्न करते, काकू शांत व्हा, शांत व्हा, आम्ही आलो. त्यानंतर सुमन काकू थोडे शांत होतात. त्यानंतर सायली विचारते, काकू आता तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला इथे कोणी आणलंय? त्यानंतर सुमन काकू म्हणतात, आमच्या यांनी. तेव्हा अर्जुन म्हणतो, नागराज काकानी? हे ऐकून दोघांना पण धक्का बसतो. दुसरीकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला आहे. प्रताप काका फोन करत असतात, पण तरी देखील फोन काही लागत नाही. तेव्हा पूर्ण आजी विचारतात, लागला का फोन? तेव्हा प्रताप काका म्हणतात, नाही अजून तर काही लागला नाही आहे. रिंग जाते अधूनमधून, पण ते काही उचलत नाही आहे. त्यानंतर अस्मिता म्हणते, ते तर मार्केटमध्ये गेले, मार्केटमध्ये तर रेंज असते, मग फोन का नाही लागत आहे त्यांचा? तेव्हा सगळ्यांनाच खूप काळजी वाटते. रविराज काका म्हणतात, चैतन्यला काही माहिती असेल तर मी त्याला फोन करून बघतो. नंतर ते चैतन्यला फोन करतात, तुला अर्जुन सायलीबद्दल काही माहिती आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो, ते घरी नाही आहे, मला तर काही माहिती नाही, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो ते कुठे आहे ते. काही कळालं तर लगेच तुम्हाला सांगतो. प्रिया पण तिथेच असते आणि ती सगळा हा प्रकार बघत असते. तर तिला लगेच डाऊट येतो की हे अचानक असे गेले, म्हणजे महिपतने काही सांगितलं तर नसेल ना पोलिसांना? ते महिपतकडे तर नसतील गेले. त्यानंतर ती बाहेर निघून जाते. तर परत आपल्याला इकडे सुमन काकू आणि सायली अर्जुनचं सीन दाखवलं आहे. तेव्हा सुमन काकू महिपतला पण इथेच बांधून ठेवलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपतला आणि नागराज काकाने बांधून ठेवलं होतं? सुमन काकू म्हणतात, ज्या दिवशी तुमच्या इथे गेट टुगेदरचा कार्यक्रम होता ना, त्याच दिवशी मी त्यांचा पाठलाग केला आणि पकडली गेली, तेव्हाच त्यांनी मला इथे बांधून ठेवलं. तो झालेला सगळा प्रकार त्या सांगतात. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की त्याच दिवशी आपण बरोबर इथं आलो होतो आणि नागराज काकांनी लगेच सुमन काकूला दुसरीकडे शिफ्ट केलं. तर सुमन काकू पण हो बोलतात. नंतर सुमन काकू सांगतात, महिपतला पण त्यांनी इथे आणलं आणि त्यांनी त्याला कसं सोडवलं आणि महिपत त्यांना न सोडवता तसाच तो तिथून पळाला, ते देखील त्या सांगतात. तेव्हा सायली म्हणते, नागराज काका तर महिपतपेक्षा पण वरचढ निघाले. तेव्हा सुमन काकू हो म्हणतात आणि सांगतात की हे खूप भयानक आहे ग सायली, हे खूप भयानक आहे. त्यानंतर प्रिया बाहेर आलेली असते आणि ती नागराज काकांना फोन करते, पण नागराज काका गाडीमध्ये असतात आणि गाणे चालू असतात. गाण्यांचा व्हॉल्यूम ते वाढवतात, म्हणून प्रिया जो फोन करते त्याची रिंग त्यांना काही ऐकायला येत नाही आणि ते फोन उचलत नाही. तेव्हा प्रिया खूप चिडते आणि म्हणते, या नागोबाला आत्ताच फोन नव्हता उचलायचा का? जेव्हा मला गरज असते तेव्हा उचलत नाही आणि त्याच्या मदतीला मी पटकन धावून जाते. तर दुसरीकडे सायली म्हणत असते की महिपतला का बांधून ठेवलं असेल नागराज काकांनी? तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपतने कबूल केलं होतं ॲक्सिडेंटबद्दल. तेव्हा नागराज काकाला भीती वाटली असेल की ते पण त्यांचं नाव सांगता की काय. मला तर असं वाटतं आहे की ह्या सगळ्यांचा मास्टर माइंड नागराज काकाच असेल, म्हणजे त्यांचा संशय खरा ठरतो, असं सायली म्हणते. तर लगेच सुमन काकू म्हणतात, हो मी तसं त्यांना बोलून पण दाखवलं की भाऊजींच्या ॲक्सिडेंटचा मागे तुमचाच हात आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्यांनी कबूल केलं? तेव्हा सुमन काकू म्हणतात, ते कशाला कबूल करतील, पण मी आता शांत बसणार नाही, त्यांच्याबद्दल मी सगळं ओरडून ओरडून सांगेल. माझं दुर्दैव आहे की असा नवरा मला भेटला. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सगळे काळजी करत असतात. पूर्णाजी प्रताप काकांना म्हणत असतात की कुसुमला फोन लावून बघ, मधुभाऊंजवळ असेल ती, तिला काही माहिती असेल. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, नाही तिला काहीच माहीत नाही, मी फोन केला होता. तितके तिथे नागराज काका येतात आणि ते म्हणतात, काही गडबड झाली का? तर कोणी त्यांच्याशी बोलत नाही. तर रविराज काका म्हणतात, मार्केटमध्ये माझा एक मित्र आहे, त्याला फोन करून बघतो, म्हणजे आपल्याला कळेल की तिकडे काही गोंधळ झाला आहे का म्हणून. तर फोन काही लागत नाही. तर प्रिया नागराज काकांना खुनून बोलत असते. नंतर नागराज काका तिच्याकडे जातात. तेव्हा प्रिया सांगते, तो फोन काय खिशामध्ये ठेवायला घेतला आहे का? रिंग वाजली तर उचलायचा नसतो का? तेव्हा नागराज काका म्हणतात, हे सगळे सुभेदार फॅमिली का असे बसले की जसं काही घराला आग लागली आहे. तेव्हा प्रिया सांगते की अर्जुन आणि सायली
काहीतरी फालतू कारण देऊन घराबाहेर पडले आणि त्यांचा फोन पण नाही लागत आहे. तितक्यात नागराज काकाला लगेच ठसका लागतो. सगळे त्यांच्याकडे बघतात. त्यानंतर नागराज काका म्हणतात हे तर खूप गंभीर आहे. तिथून ते निघून जातात. तर दुसरीकडे सायली अर्जुनचं सीन दाखवलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो नागराज काकाने 3 गंभीर गुन्हे केलेले आहे आणि त्याला शिक्षा फक्त 2च गुन्ह्यांची भेटेल. तेव्हा आपल्याला डायरेक्ट असं दाखवता येणार नाही. तेव्हा सुमन काकू म्हणतात की मी सांगेल ना त्यांच्या विरोधात, साक्ष देईल मी. तेव्हा सायली म्हणते अहो सुमन काकू बोलतील ना, साक्ष देतील, मग तर ते अडकतीलच ना. तेव्हा अर्जुन म्हणतो नागराज काका फक्त किडनॅपिंग आणि मारहाण करण्याच्या केसमध्ये अडकेल, पण रविराज काकाचा ॲक्सिडेंट कोणी केला आहे याच्यामध्ये तो अडकणार नाही. या सगळ्या मागचा मास्टर माइंड नागराज काकाच आहे, हे आपल्याला त्याच्याकडून वधून घ्यावं लागेल. तेव्हा सायली म्हणते आपण हे कबूल करून घेण्यासाठी त्यांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूचा वापर केला तर. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, महिपतचा, म्हणजे हे सगळं महिपतनीच केलं आहे असं आपल्याला दाखवावं लागेल. तेव्हा सुमन काकू म्हणतात हे कसं. तेव्हा सायली काहीतरी प्लॅन असतो तिचं, ते सांगते, पण ते काही आपल्याला ऐकवलं नाही आहे. तर नागराज काका बाहेर येतात आणि त्या रघुला फोन करून बघतात, पण फोन काही लागत नाही. तर लगेच रविराज काका इन्स्पेक्टर सावंतला फोन करून बघतात की तुम्हाला काही माहिती आहे का म्हणून, अर्जुन सायली तिकडे आले का. तेव्हा ते पण नाही म्हणतात. तर रविराज काका म्हणतात काही कळालं तर आम्हाला परत सांगा. तितक्यात दरवाजाजवळ सायली आणि अर्जुन येतात आणि विमलचं लक्ष जातं आणि ती म्हणते हे बघा आले अर्जुन दादा आणि सायली वहिनी. तर सगळे दरवाजाजवळ जातात आणि अर्जुन सायलीला विचारतात अरे का रे असं न सांगता कुठे जातात निघून. नको नको ते विचार येत होते आमच्या मनामध्ये. ते दोघंही फक्त स्माईल करतात आणि बाकीचे विचारतात काय रे असे का हसताय तुम्ही. ते दोघेही बाजूला होता आणि त्यांच्या मागून सुमन काकू येतात. सुमन काकूला बघून सगळेच खूप खुश असतात. तर प्रतिमा आत्या लगेच त्यांना मिठी मारतात आणि सुमन कुठे होतीस तू, आमचा जीव किती टांगणीला लागला होता आणि ही काय अवस्था करून घेतली तुझी. त्यानंतर सुमन काकूला सगळे घरात घेऊन जातात. तर नागराज काकाला तर सुमन काकूला बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाचा चेहरा तर बघण्यासारखा असतो, खूप घाबरलेली असते ती पण. तेव्हा प्रताप काका कल्पना काकूंना म्हणतात सर्वात आधी देवापुढे साखर ठेव. तर विमल म्हणते वहिनी तुम्ही इथेच बसा, मी साखर ठेवते. तर विमल तिथून देवाजवळ साखर ठेवायला निघून जाते. तर अस्मिता म्हणते म्हणजे तुम्ही सुमन काकू घ्यायला गेला होतात आणि आम्हाला सांगितलंसुद्धा नाही. तेव्हा अर्जुन हो बोलतो. तेव्हा रविराज काका म्हणतात सुमनच्या अवस्थेवरनं तर वाटतंच आहे ती किडनॅप झाली, पण कोणी केलं होतं हिला किडनॅप. तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो नागराज काका. नागराज काका लगेच तिथून पळणार. तितक्यात अर्जुन लगेच बाजी पलटतो आणि म्हणतो नागराज काका तू सुमन काकूला भेटणार नाही. तर नागराज काका लगेच थोडे शांत होतात. नागराज काका सॉरी, कारण तू सुमन काकूवर हात उचलला पण तू किडनॅप केलं नाही. तर रविराज काका म्हणतात मग कोणी केलं किडनॅप सुमनला. लगेच अर्जुन म्हणतो महिपत शिकरे. तर सगळे त्याच्याकडे बघायला लागतात आणि नागराज काका लगेच रिलॅक्स होतात. सायली म्हणते आम्ही लोकेशनवर पोचलो तेव्हा महिपत शिकरेची माणसं बाहेर पहारा देत होती. त्यावरून तर असंच लक्षात येतं की महिपत शिकरेनेच किडनॅप केलेलं असेल. तेव्हा रविराज काका सुमन काकूला विचारतात तू महिपत शिकरेला बघितलं का तिथे. तेव्हा त्या थोड्या वेळ थांबतात. सायली इशारा करते तेव्हा त्या हो म्हणतात. तर प्रिया म्हणते या सुमनला काय जादू केली या नागोबाने, त्याच्या विरोधात एक शब्द बोलायला तयार नाही ते. तेव्हा नागराज काका लगेच ॲक्टिंग करतात आणि लगेच सुमन काकू जवळ येतात, खाली बसतात आणि सुमन काकूचा हात असा जोरात दाबतात आणि म्हणतात मला विश्वासच होत नाही आहे सुमन तू इथे आली आहे. तर सुमन काकू खूप घाबरलेले असतात. लगेच रडून दाखवतात आणि म्हणतात तू नव्हती ना सुमन, माझी झोपच उडाली होती आणि तुझी आठवण आली का असं ढसाढसा रडायला यायचं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नागराज काका तिथेच बसून सुमन काकूला धमकावत असता जसं या दोघांच्या पुढे तोंड उघडलं नाही ना तसंच आता इथून पुढे पण नको उघडू. आणि तिथून उठता तर अर्जुन लगेच त्यांना विचारतो नागराज काका तुझा जर या सगळ्यांमध्ये हात नाही आहे तर हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये कसं काय आला. तर नागराज काका थोडेसे घाबरतात. ते तेव्हा काहीच बोलत नाही. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा